लई त्रास होता त्या गल्लीमध्ये राहून. गल्लीमध्ये कुणी घेत नाही बघायला. पाणी आता नळाचं तर पाणी भरतात, लई मच्छर चावायला लागलं, मुलं बाळा सगळे आजारी पडतात, पावसामध्ये लई पाणी भरतात. ओके, थँक्यू. वर्षात एकदा तरी बघा तुम्ही उंदीर वगैरे बघा, पाण्याचा पाईप असतील बहुतेक. किती भाडं यायचं स्वतःचे? 5,000 भाडं. हो. हॅलो, होय का? हे बघा मित्रांनो, आहे लांब जरा आले. किती छोटी रूम आहे बघा. ह्याचं नाव काय? बदनाम बस्ती. तर आपण आलो आता बदनाम बस्तीमध्ये आणि विचारलं मी एकाला की या एरियाचं नाव काय बरं. तर बदनाम बस्ती म्हणूनच नाव आहे. आणि एवढे किती छोट्या छोट्या गल्ली आहेत बघा. बघा गल्ली बघतो, पुढं काही दिसत पण नाही. इकडं आहे का जायला? जायला आहे हां. यूट्यूब आणि तो किती अंधार बघा. तुम्हाला या कॅमेरामध्ये कॅप्चर होतं आहे माहीत नाही. हो बापरे. इकडे बाहेर जायला आहे का? बाहेर जायला आहे? बाहेर जायची रस्ता नाही तिथून. नाही इकडं नाही, तिथं बंद आहे. तिथे तिथपर्यंत जाऊ शकतो ना? ये बंद गल्ली है पूरा. तिथपर्यंत जाऊ शकतो ना? उधर तक जा सकते ना? हाँ, बस आगे जाइए, आगे चलिए. तो बघा किती अंधार आहे. तुम्हाला या कॅमेरा कॅप्चर करते का काय माहिती. खूपच अंधार आहे. आता मी मोबाईलची बॅटरी लावली आहे तरी पण तुम्हाला दिसते का काय माहिती. या पावसाळ्यामध्ये ही गटर आहेत नाही बघ, इथं गटर दिसते. ही गटर ओव्हरफ्लो होत असणार आहे या पावसाळ्यामध्ये. पुढे एंड आहे, पुढून नाही ना? पुढे नाही ना जायला? आगे नाही आहे ना? तर तुम्ही बघू शकता किती छोटे छोटे रूम्स आहेत इथे. समोर तुम्हाला काय दिसणार पण आहे. हे ओव्हरफ्लो होत असेल ना पावसाळ्यात? मेरे को मराठी नहीं समझ में आती है. ओव्हरफ्लो ये ओव्हरफ्लो होता है ना बारिश में? पानी भरता है हाँ ना? गल्ली इतना पानी जाता है, इतना पाणी. हाँ मैं पावसा आज पाऊस नाही, आज सुट्टी असेल ना. तुम्ही सुका पाऊस आला तेव्हा या ना गल्लीत. हा आहे ना? पाऊस नाही तरी पण पाणी जबरदस्त. नाही मग इथं चालायला भेटतं का नाही इथं? नाही भेटत. होय का? एवढी म्हणजे ही गटर सगळं बाहेर? वर खाली जात. होय का? घरात पाणी घुसत नाही ना? नाही, घरात नाही घुसत पण पायाला घुसतात ना पाणी. बरोबर आहे की इथं असंही लागत पण असेल, माती दिसत काय नसेल ना? लागतात तर कसं आहे ना, असं काही पाणी येतं तरी पण गल्ली भरतात. हा ना, म्हणजे थोडा पाऊस पडला तरी गल्ली भरते. हे बांधलेलं नाही का हे? नाही बांधलं नाही, खुलं आहे. हो का? हे तिचं काम भरपूर ठिकाणी असं खुलंच आहे सगळं ना? जरा टाका तरी ते आमची मध्ये काय ना ते टाकायसाठीच बनवतो, त्यामुळेच विचारतो तुम्हाला. माणसं आजारी पडायला लागली. हा तेच त्यासाठी टाकायसाठीच बोलतोय की आम्हाला किती त्रास होतो तिथं. हा हे बघा मित्रांनो, तिथं तुम्हाला दिसतंय इथं सगळं गटार आहे ना, हे सगळं तुटलेली गटार आहेत सगळे. आणि इथंच लोक राहतात आणि हे सगळं गटार इथूनच जाते. तर याच्याकडे आहे ना सरकारने लक्ष दिलं पाहिजे थोडंफार. गटार आहे पावसाच्या आधी आहे ना, पावसाच्या आधी आहे ना गटाराचं काम तरी केलं पाहिजे. तुम्ही बाकी जरी नाही केलं ना तरी पण हे गटाराचं काम तरी केलं पाहिजे. काय बोलताय? आम्ही बोलते आम्हाला लई त्रास होता त्या गल्लीमध्ये राहून. गल्लीमध्ये कुणी घेत नाही बघायला. पाणी येतं नळाचं तर पाणी भरतात, लई मच्छर चावायला लागलं, मुलं बाळा सगळे आजारी पडतात, पावसामध्ये लई पाणी भरतात. ओके, थँक्यू. वर्षात एकदा तरी काम करतात का नाही? नाही करत, इथं करायलाच नाही येत कुणी काम. सगळे हे बघितलं सगळं उकललेलंच आहे सगळं. इथं नाही येत कुणी काम करायला, साफ करायला पण किती बाय कितीची रूम आहे? आता हे माहित नाही मला. 10 बाय 10ची आहे का? किती भाडं यायचं? स्वतःचे 5,000. 5,000 भाडं. हो. हॅलो, होय का?
हे बघा मित्रांनो, आहे लांब जरा आले. किती छोटी रूम आहे बघा. तिथं सगळं बाथरूम वगैरे आतच सगळं ना. नाही नाही. हे टॉयलेट बाहेरच सगळ्यांचा सार्वजनिक. हो का. शक्यतो एवढ्याच रूम असतात तिथं ना. हां. त्या ह्याच्या बस्तीचं नाव काय आहे का? धाराई बदनाम बस्ती. AKG नगर बदनाम बस्ती. हां. ठीक आहे. तर याच्याकडं सरकारनं थोडंफार लक्ष दिलं पाहिजे, कारण की भरपूर तुम्ही पुढे जाल ना तर अजून याची परिस्थिती खूप बिकट झाली. तर ठीक आहे, थँक्यू. हां ओके ओके थँक्यू. हां. तर बघितलं मित्रांनो काय परिस्थिती आहे इथं. तर आता आपण एकाच गल्लीमध्ये घुसलो आहे. तर दुसरीकडे पण आपण जाऊया, बघूया दुसऱ्या गल्लीमध्ये काय एक परिस्थिती आहे. बघा इथे एक गल्ली आहे. तर इथं कुठं रोड जातो, पुढे जातो का नाही माहीत नाही. अरे बापरे, इथं उतरायला जागा पण बघा तिथे कशी लोक राहतात इथे. इकडे समोर बाहेर निघते मित्रांनो. आणि बघा इथंच कपडे वाळत घातलेत आणि इथं पाण्यासाठी बॅदरे ठेवलेत. आणि या रूमा एवढ्या छोट्या छोट्या आहेत ना, 10 बाय 10च्या पण रूमा नाहीत. एवढ्या छोट्या छोट्या रूम आहेत. त्याच्यामध्ये ही उन्हाळ्याची कशी राहत असतील. आता पावसाळ्याचा, आता पाऊस नाही आहे तर एवढं गरमतं आहे ना मित्रांनो, काय सांगू शकत नाही, एवढं गरमतं आहे. ही उन्हाळ्याची कशी राहत असतील ही. म्हणजे हे बघा इथं, हे बघा इथं पण कुठेतरी गेली. हे बघा इथून उंदीर वगैरे बघा, पाण्याचे पाईप असतील होते. किती घाण आहे बघा इथं समोरच. काही रूम अशा टाईल्स लावल्यामुळे जरा थोडी चांगली दिसतात, पण काही रूमांची परिस्थिती खूपच खराब आहे बघा. इथं छोटंसं एक दुकान आहे. कारखाने पण तुम्हाला भेटतील. आता आपण दुसऱ्या एरियामध्ये गेलो त्याविषयी आपण, तर तिथे कारखाने भरपूर होते, पण आता इथं कारखाने तर कमी आहेत. बघा इथे एक कारखाना आहे बघा. हा एक कारखाना आहे कपड्याचा. तसे इथे पण कारखाने भरपूर आहेत आणि जास्त कारखाने कपड्याचेच तुम्हाला दिसतील. कपड्याचे कारखाने जास्त आहेत इथं. आता इथं आपण बाहेर आलो आहे. मित्रांनो आता बाहेर आलो आहे. मला घाम तुम्ही बघू शकता, किती घाम आहे माझ्या चेहऱ्यावर. आत गेलो मी पूर्ण घामाने भरलो मित्रांनो. हे बघा आत बघा केवढी जागा आहे जाण्यासाठी. लोकांनी इथं गाड्या इथंच लावल्यात सगळ्या. आणि ही आहे या झोपडपट्टीची परिस्थिती. छोटंसं मंदिर आहे इथं साईबाबांचं. चला आता दुसरीकडे आपण पुढे जाऊन जरा बघूया दुसरीकडे कुठे आपल्याला काय बघायला भेटते. हां बोला, म्हणजे बोला. बापरे, मला वाटतं मला समोरचं काही दिसत नसेल, खूपच अंधार आहे. तेव्हा किती छोटी गल्ली ही पण बघा.